संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शिंदखेडा शहरातील तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे। इथे येणाऱ्या नागरिक आणि रुग्णांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छ शौचालयाची साधी सोयही उपलब्ध नाहीये। प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जागे करण्यासाठी शिंदखेडा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अरुणदादा देसले यांनी आज गांधीगिरी भाग 11 अंतर्गत एक अनोखं आंदोलन केले। त्यांनी थेट तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कुलूपबंद व दुर्गंधीयुक्त शौचालयांना फुलमाळा अर्पण करून प्रशासनाचा तीव्र निषेध केला। शिंदखेडा हे तालुक्याचे गाव असल्याने तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो नागरिक, शेतकरी आणि रुग्ण येत असतात। मात्र या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली शौचालय केवळ शोभेची वास्तू बनली आहे। तहसील कार्यालयाची दुरावस्था, येथील पुरुष अधिकारी आणि नागरिकांच्या प्रसाधनगृहाला चक्क कुलूप ठोकलेलं आहे। प्रसाधनगृहाच्या बाहेर नागरिकांनी थुंकून प्रचंड घाण केली आहे। सर्वत्र दुर्गंधीचं साम्राज्य पसरले असून तिथं राहणंही कठीण झालंय। रुग्णालयात उपचारासाठी येणारे गंभीर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नैसर्गिक विधीसाठी कुठं जावं असा मोठा प्रश्न पडलाय। इथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि शौचालयाची अवस्था तर नरक यातनापेक्षा कमी नाही। आज शिंदखेडा शहरात जिल्हाधिकारी यांचा दौरा असल्याची माहिती मिळताच अरुणदादा देसले यांनी या दौऱ्याचं औचित्य साधून प्रशासकीय सुस्तीवर थेट प्रहार केला। त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या घाणेरड्या आणि कुलूपबंद शौचालयांची पाहणी केली। त्यानंतर अत्यंत शांततापूर्ण मार्गाने म्हणजेच गांधीगिरी करत या शौचालयांना फुलमाला वाहिल्या। प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून इमारती उभारल्या, पण सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांना साधे पाणी आणि शौचालय देता येत नसेल तर या अधिकाऱ्यांचा काय उपयोग? या फुलमाळा पाहून तरी प्रशासनाला लाज वाटेल आणि त्यांना सद्बुद्धी सुचेल, याच आशेनं आम्ही आज हा गांधीगिरीचा 11वा भाग राबवला आहे। अरुणदादा देसले यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली। आता या गांधीगिरी आंदोलनानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होऊन प्रसाधनगृहाची कुलपे उघडणार का आणि पिण्याच्या पाण्याची सोय तात्काळ सुरू करणार का, याकडे संपूर्ण शिंदखेडा तालुक्याचं लक्ष लागलंय। प्रशासनानं पुढील काम लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशाराही यावेळी अरुणदादा देसले सामाजिक कार्यकर्ते शिंदखेडा यांनी दिलाय। मुख्य संपादक यादवराव सावंत। बोला। आज आमच्या शिंदखेडा शहरात माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडम ते येणार आहे आणि ते तहसील कार्यालयासह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचाही ते दौरा करतात। परंतु शिंदखेडा तहसीलमध्ये दररोज येणाऱ्या शेकडो महिला आणि पुरुष यांच्या पिण्याचे पाणी आणि शौचालय याचा फार मोठा गंभीर विषय आहे। आणि शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये ही तो विषय आहे की इथं की शौचालयाला पाणी नाही आहे, पिण्याला पाणी नाही आहे। मग हे तालुक्यातून येणाऱ्या शेकडो महिला आणि पुरुष यांची कुटुंबना आहे आणि यांच्या हा विषय मॅडमांनी त्वरित मनावर घेऊन याची त्वरित दखल घ्यावी अशी मी मॅडमांना विनंती करतो आणि प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की हा विषय लवकर मार्गी लावावा आणि येणारे जे नागरिक आहेत माझे या तालुक्यातील यांच्या हेळसांड होऊ नये यासाठी हा गांधीगिरी पाठ 10-11च्या माध्यमातून मी हा प्रयत्न केला आहे की इथं पाहिलं आपण तहसीलचे शौचालय किंवा ग्रामीण रुग्णालय शौचालय यांना कुलूप लावले आहे। मी त्यांना माल्यार्पण करून त्यांची विधिवत पूजा करून मी त्या प्रशासनाचे आभार मानतो की अशीच तुम्ही कुलूप बंद ठेवा, पण लोकांना तुम्ही सोय देऊ नका। धन्यवाद।